काढलीये कुणाची लायकी आणि कुणी केलीये खुटा उपटण्याची भाषा। भुजबळ आणि जरांगे पुन्हा भिडलेत। आणि त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का? तो काय सर्टिफिकेट देतो मला? मी ज्ञानी कोण नाही, देशात नाही ज्ञानी, पण तुला उलट पालत झाला तू। आणि ताकद पण खूप आहे ना। 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी। 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा। तुला म्हणलो मी मुंबईत तू पोलावर थांबी वही घेऊन, तू थांबला नाही। तुला कसं कळतं 3 कोटी आले का नाही? तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे 3 कोटी आता तुला माहिती आहे का? त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी। तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे 3 कोटी आता तुला माहिती आहे का? आझाद मैदान ते वाशी फुल होतं, सगळी मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती। तुला माहिती आहे की? तुला काहीच माहित नाही। उगान आपलं गप्पा आणतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही। मला तुला गणित येत नाही, तुला गणित येत नाही म्हणते थांब म्हणलो। देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी, पण माझ्या आरक्षणापुरता आहे, तुला लोळवा एकट्याला लोळवापुरता मी निभारे। मराठा आरक्षणावरून राजकारण तापलेलं असतानाच आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे। पूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी देखील मागणी केली आहे। त्यामुळे जरांगे भुजबळ वाद विकोपाला गेला आहे। हा वाद टोकाला गेलेला असताना छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार हल्लाबोल केला आहे। मंडळ आयोगाला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणकर्ते म्हणत तुमचा पराकोटीचा द्वेष दिसत असल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केलाय। त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता आणि मागासवर्गीयाची लायकी काढता, खुटा उपडण्याची भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता। हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। ज्या मंडळ आयोगामुळे समाजातील 12 बलुतेदारांना आणि भटक्या विमुक्तांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं, मात्र तुम्ही त्याच मंडळ आयोगाला आव्हान देण्याची भाषा करू लागलाय। तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करतात आणि त्याच वेळी मागासवर्गीयांची लायकी काढता। हा काय प्रकार आहे असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय। छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर या पोस्टमधून अनेक गंभीर आरोप केलेत। त्यामुळे आता या आरोपांमुळे जरांगे पाटील भुजबळांना काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।